हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज कलेक्टिव्हची एनर्जी येथे दिसून येत आहे की मे बी असू शकतं मागील अनेक काही काळापासून त्यांच्या जीवनामध्ये काही लोक असे आहेत की त्यांनी मुद्दामहून तुमच्याशी शत्रुत्व ठेवलेलं आहे. ऍक्च्युली तुमच्या मनामध्ये कधीही कुणाविषयी शत्रुत्वाची भावना नाहीये, कधीही तुम्ही कोणाला दुखवत नाही किंवा अशा प्रकारची तुमची एनर्जी नाहीये. बट येथे दिसून येत आहे की काही लोक जे आहेत, असू शकतं ते तुमच्या घरातील वातावरणामध्ये असतील किंवा कार्यक्षेत्रामध्ये जेथे तुम्ही कार्य करता तेथे असतील. तर त्यांनी मागील काही काळामध्ये असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये विनाकारण शत्रुत्व ठेवलं, विनाकारण तुम्हाला एक प्रकारे कमी लेखलं, डॉमिनेट केलं किंवा असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये विनाकारण रुमर्स त्यांनी पसरवल्या, अफवा काही पसरवल्या. तुमचा हक्क जो होता तो सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मे बी असू शकतं तुम्ही जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असाल तर तेथे सुद्धा ऍक्च्युली तो हक्क तुमचा होता, बट त्या लोकांनी तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच इतरही ठिकाणी जेथे जेथे ती गोष्ट तुम्हाला मिळायला पाहिजे, एकतर न्यायाने जर आपण पाहिलं तर ती गोष्ट तुम्हाला मिळणं गरजेचं आहे किंवा ती तुम्हाला मिळायलाच पाहिजे. अशा प्रकारची डिवाइनचे सक्त आदेश असताना सुद्धा काही लोक स्वतःहून मधल्यामध्ये काही ना काहीतरी एक प्रकारे दिसून येत आहे, स्वतःचा फायदा बघत आहेत किंवा कदाचित त्यांना इन्सिक्युरिटी असेल की आपण जर आपला हक्क म्हणजे ह्यांचा हक्क जर आपण यांना परत केला तर कदाचित आपली काहीच किंमत राहणार नाही किंवा आपल्याला कोणीही विचारणार नाही किंवा असू शकतं त्यांना असंही वाटत असेल की मग आपल्याला इथं राहण्यातच काय अर्थ आहे किंवा ह्या घरामध्ये राहण्यात काय अर्थ आहे किंवा एखाद्या ठिकाणी जेथे तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा जेथे कुठे तुम्ही जॉब करत आहात किंवा इतरही ठिकाणी जेथे कुठे तुम्ही आहात तेथे जर तुमचा हक्क तुम्हाला दिला तर मग ह्यांना कोण विचारणार किंवा ह्यांची कोण व्हॅल्यू करणार. सो अशा प्रकारचे काही लोकांची एनर्जी येथे दिसून येत आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की सगळं इथे जे काही घडतं ह्या पृथ्वी तलावरती किंवा आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये, तर ते सर्व परमेश्वराच्या मर्जीने घडत असतं. अँड त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यायची असते, म्हणूनच डिवाइन त्यांच्याकडून असे चुकीचे कार्य कदाचित करून घेत असेल किंवा ते त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळावीत म्हणून वेळोवेळी ते स्वतःच अशा काही कार्मिक कनेक्शन किंवा कार्मिक सिच्युएशन क्रिएट करतात आणि स्वतःच त्यामध्ये अडकत असतात. तर नक्कीच येथे डिवाइन या बाबतीमध्ये आपल्याला काय गाईड करणार आहे ते पाहणार आहोत. तसेच हे जे कोणी शत्रुत्व धरून तुमच्याशी आहे, मला माहिती आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहतात ते सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, सर्व स्पिरिच्युअल बीइंग्स आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्हाला कधीही कोणाशी शत्रुत्व ठेवायला आवडत नाही, कारण तुम्ही आता त्याच्या पुढे गेलेले आहात. म्हणतात ते ह्या पृथ्वी तलावरतील वस्तू म्हणा किंवा एखादं पद म्हणा किंवा एखादी जागा म्हणा किंवा एखादी भौतिक गोष्ट ज्यामुळे मनाला आनंद होतो, अशा गोष्टीमध्ये तुमचा रस राहिलेला नाहीये. बिकॉज आपल्याला माहिती आहे मनच जे असतं ते आपल्याला भटकवत असतं, मनच जे असतं ते आपल्याला नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जात असतं, परमात्म्याशी आपल्याला डिस्कनेक्ट करत असतं, परमात्म्यापासून आपल्याला दूर घेऊन जात असतं. सो मनाची जर आपण ऐकायला लागलो सतत, मन तर आपल्याला नेहमी सांगत असतं की हे कर म्हणजे तुला आनंद मिळेल, ते कर म्हणजे तुला आनंद, परंतु आपल्याला आनंद त्या गोष्टींमध्ये मिळतच नाही. खरा आनंद तर आपल्या परमात्म्याशी जेव्हा आपण कनेक्टेड होतो त्यावेळेसच आपल्याला तो परमात्मा सुखाचा जो आनंद मिळतो तो काहीतरी वेगळाच असतो आणि तो इथल्या लोकांना कदाचित लवकर कळत नाही. परंतु हे जे कोणी आपल्या चॅनलशी निगडीत आहेत ते सर्व लोक जे आहेत ते अध्यात्माशी निगडीत आहेत. सो पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन काय गायडन्स करते. तसेच काल परवा मी जरा वर्कलोड खूप होता कामाचा आणि पाऊसही खूप होता, सो त्यामुळे थोडंसं मी आजारी पडले. परंतु बहुतेक लोकांनी कमेंट करून विचारलं की ताई खूप तुम्ही म्हणजे वीक दिसत होतात, काय झालं होतं, असं तसं मेसेज पर्सनलही मला आले. तर थँक्यू, तुम्ही माझी म्हणजे मनापासून काळजी घेता. सो एक इमोशनल कनेक्शन आपल्या सर्वांमध्ये झालेलं आहे, आपली एक कुटुंब आहे, एक फॅमिली आहे. तुम्ही सर्वजण मेसेज वगैरे करता किंवा कमेंट करता, तर ही आपली एक फॅमिली आहे, सोल फॅमिली आहे. आपण सर्व एकमेकांच्या सोलशी निगडीत आहोत. सो थँक्यू सो मच याबद्दल की तुम्हाला ही माझी एनर्जी फील होते कधी कधी. सो पाहूया. तर हे जे कोणी शत्रुत्व धरून आहे तुमच्या बाबतीत, तसेच काही काही लोकांना वाटतं की
पुन्हा पुन्हा रिपीट तेच कंटेंट होतो. ऍक्च्युली रिपीट नसतो तो तुमच्या एनर्जीनुसार कंटेंट असतो. म्हणजे जर तुमची एनर्जी मला जाणवली की आज पॉझिटिव्ह आहे तर त्या बाबतीत आपण पॉझिटिव्हच कार्ड्स आपल्याला डिवाइन देतात. अँड निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच देतात. यामध्ये रिपिटेशनचं काय आहे. सो माझं काहीही कोणाला काहीही हे नाहीये. तर जे कोणी आपल्या चॅनलशी निगडीत आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी व्हिडिओ पाहतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर पाहूया, तर हे शत्रुत्व धरून जे लोक राहत आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला काय न्याय देणार आहे, तसेच त्या लोकांच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत तर नक्कीच त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guys, all divine energies please guide me. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guys, divine energies please guide me in this reading. तर कलेक्टिव्हची एनर्जी आपण पाहतोय. नक्कीच येथे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारेच येथे कार्ड्सही आलेले आहेत. तर येथे नक्की दिसून येत आहे की तुमच्या आजूबाजूला एक संघर्षाचं वातावरण नेहमी क्रिएट केलं गेलं. नेहमी एका वादाच्या भोवऱ्यामध्ये तुम्हाला ठेवण्यात आलं. तुमच्या बाबतीमध्ये सतत वादविवाद होतील, तुमचं नाव त्यामध्ये येईल किंवा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी येथे केलेला दिसून येत आहे. मे बी ते घरातील असतील किंवा बाहेरचेही लोक येथे दिसून येत आहे. दिसून येते खूप जास्त लोकांनी तुमच्या जीवनामध्ये येथे इंटरफेअर केलेला आहे अँड त्यामुळे वादविवाद झालेले आहे. मे बी असू शकतं ते वैवाहिक जीवनामध्ये आहेत किंवा इतर कार्यक्षेत्रामध्ये आहेत किंवा असू शकतं जेथे जेथे तुम्ही ज्यांच्याशी निगडीत आहात त्या ठिकाणी हे भावकीमध्ये असू शकतं, बहीण भावामध्ये असू शकतं किंवा इतर जे तुमचे नाते आहे, फ्रेंड सर्कल आहे किंवा तुमचा जो जेथे तुम्ही राहता सोसायटीमध्ये तर आजूबाजूचे लोक आहेत, सहवास ज्यांचा तुमचा एकत्र आहे. तर अशा लोकांची एनर्जी येथे दिसून येत आहे. त्यांनी नेहमीच तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी अफवा पसरवलेल्या आहेत, काही ना काहीतरी दोष निर्माण केलेला आहे, नकारात्मकता तुमच्या बाबतीमध्ये पसरवलेली आहे. अँड हे दोन कार्ड इंडिकेट करतंय की ती ऊर्जा जी आहे कुणातरी फेमेल एनर्जीने खूप जास्त येथे तुम्हाला टार्गेट केलेलं होतं मागील काही काळामध्ये येथे दिसून येत आहे. विनाकारण तुमच्या बाबतीमध्ये शत्रुत्व धरलेलं होतं. तर ही शत्रुत्वाची भावना त्या महिलेच्या मनामध्ये खूप जास्त होती किंवा असू शकतं मेल बॉडीमध्ये फिमेल एनर्जी असू शकते, असं नाही. तर येथे दिसून येत आहे इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह, इट्स अ एनर्जी. तर ही फिमेल एनर्जी म्हणजे स्त्री तत्व एखाद्या पुरुषामध्ये सुद्धा असू शकतं जे की खूप जास्त स्वतःला आयुष्यभर त्यांनी दडपून राहिलेला आहे किंवा असू शकतं खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिलेला आहे. त्या व्यक्तीच्या भावना कधी मोकळ्या झाल्या नाहीत अँड अशामुळे सुद्धा त्याची ऊर्जा स्त्रीसारखी होऊ शकते अँड त्या व्यक्तीची सुद्धा निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला असू शकते. सो त्यामुळे वादविवाद संघर्ष तुमच्या बाबतीमध्ये विनाकारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केला अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. एक नकारात्मकता सतत क्रिएट केली गेली. कारण की त्यांना तुमची जागा घ्यायची होती. तुमचं जे हे स्टेट, तुमची जी ही प्रतिष्ठा आहे, जे तुमचं स्टेटस आहे त्याशी कुठेतरी बराबरी करण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं जे स्थान आहे ते कुठेतरी हिसकावून घेण्याचा ह्या निगेटिव्ह एनर्जीच्या लोकांनी प्रयत्न केला होता. कुठेतरी तुम्हाला खाली चांगल्या तुमच्या हक्काच्या जागेवरून मागे ओढण्याचा, खाली ओढण्याचा प्रयत्न केलेला येथे दिसून येत आहे. बिकॉज ऑफ त्यांच्या इनसिक्युरिटीमुळे, त्यांच्या असुरक्षित भावनेमुळे येथे एनर्जी दिसून येत आहे. अँड त्यामुळे असू शकतो मागील काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट आला होता. एक दुःखदायक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येऊन गेलेला आहे अँड तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त वादविवाद झाले, संघर्ष झाले, तुमचं जीवन ह्यालावून गेलं, एकदम पूर्णपणे काही ना काहीतरी उद्ध्वस्त झालं, काही ना काहीतरी संकट येत राहिले सतत अँड दिसून येते सतत तुमचे जीवन जे आहे ते डिसबॅलन्स राहावं. कधीही तुम्ही स्टॅबिलिटीमध्ये राहू नये, स्थिरता तुमच्या जीवनामध्ये येऊ नये, अशाही प्रकारची काही लोकांची ऊर्जा येथे दिसून येत आहे अँड तेच प्रयत्न ह्या लोकांनी केलेले आहे जे तुमच्याशी निगडीत आहे. शत्रू कुणी बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात हे आपल्याला माहिती आहे. अँड कार्यक्षेत्रातलेही असू शकतात ज्यांना तुमच्या जाण्याने किंवा तुमच्या नसण्याने त्यांना फायदा होणार होता
अँड त्यामुळेच त्यांनी कदाचित तुमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड तुम्ही ह्या बाबतीत यू आर अ हाय प्रिस्टेस. तर येथे दिसून येते तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात. तुम्ही ऑलवेज परमेश्वराशी कनेक्टेड असता. अँड त्यामुळे कदाचित असू शकतं त्यांनी तुमच्या भावनांनाही येथे कुठेतरी दुखावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सतत नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आस्पेक्ट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सकारात्मक नकारात्मक बदल त्यांनी तुमच्या जीवनामध्ये सतत होत राहावे यासाठी प्रयत्न केला. तुम्हाला एक बर्डनयुक्त आयुष्य मिळावं अशी ही त्यांची इच्छा होती. तुमच्यावरती खूप जास्त तुम्ही दुःखी असावं, तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्हाला ते सुख मिळू नये यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले इथे दिसून येत आहे. तुमच्या जीवनामध्ये दिसून येते मागील काही काळामध्ये शत्रुत्व खूप जास्त प्रमाणात आहे. तुमच्या आजूबाजूला नेगेटिव्ह ऊर्जा सतत कार्यरत आहे. तर पाहूया या बाबतीमध्ये डिवाइन काय गाईड करतंय. आपल्याला माहिती आहे चांगल्या लोकांना नेहमीच त्रास दिला जातो, चांगल्या लोकांना नेहमीच टार्गेट केलं जातं, चांगल्या लोकांना नेहमीच एक प्रकारे दुखावलं जातं. बट यावरती डिवाइन आपल्याला काय गाईड करतंय ते पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर पाहूया ऊर्जा कोणाची मिळते आपल्याला. माँ कालीची ऊर्जा जाणवत आहे आज. तर येथे ऊर्जा आपल्याला शिवशक्तीची मिळालेली आहे. येथे दिसून येतंय हे एक कार्ड द चॅरियटचं कार्ड आहे. अँड इट्स इंडिकेटिंग की तुमच्या जीवनाची काहीतरी जर्नी सुरू आहे, प्रवास सुरू आहे, आध्यात्मिक तुमचा प्रवास सुरू आहे. आणि येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनावरती शिवशक्तीचा प्रभाव आहे, भोलेबाबा शिवबाबा यांचा प्रभाव आहे. तसेच आदिशक्ती माँ दुर्गा यांची सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एनर्जी दिसून येत आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठोपाठ सतत आहे. तुमच्यावरती सतत ब्लेसिंग्स त्यांनी पाठवलेले आहे, सतत तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. कृपा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी त्यांचा असतो आणि असणार आहे. पुढील भविष्यामध्ये जोपर्यंत तुमचा जीवाजीव आहे, आयुष्य आहे तुमचं, ही जे प्रवास आहे तुमच्या जीवनात जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी असणारच आहे. तर पाहूया ओके ठीक आहे. तर तुमच्या जीवनामध्ये सतत स्ट्रगल राहावा अशी त्यांची इच्छा होती. सतत तुमच्या जीवनामध्ये दुःख यातना राहावी, नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये सतत राहावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु येथे दिसून येतंय डिवाइन एनर्जीज आता सक्रिय झालेल्या आहेत. डिवाइन एनर्जीज तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्ट करत आहे. माँ आदिशक्ती, शिवबाबा, भोलेबाबा, तर ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला एक प्रकारे संरक्षण आता प्रदान केलेलं आहे त्यांनी. हा जो दुःखाचा कालावधी होता, जो तुमच्या जीवनामध्ये अनेक दिवसांपासून होता, असू शकतो अनेक वर्षांपासून होता. मे बी येथे दिसून येत आहे बॉटमचं कार्ड दिसतंय येथे आपल्याला 8 ऑफ पेंटिकल्स आहे. मे बी असू शकतो मागील 8 वर्षांपासून तुमच्या जीवनामध्ये हा संघर्ष यातना सुरू आहे. एका नेगेटिव्ह फिमेल एनर्जीमुळे तुम्हाला सतत त्यांनी बांधून ठेवलं, त्यांच्या ऊर्जेने, नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला बांधलं. तुमच्यावरती सतत सायकिक अटॅक्स करण्यात आले. सायकिक मीन्स तुमचं मेंटली हॅरॅसमेंट व्हावं असेही अटॅक करण्यात आले. दुःख यातना तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त व्हाव्यात असेही त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्याला येथे दिसून येत आहे. तुम्हाला तुमच्या स्थानापासूनही पदच्युत करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आपल्याला माहिती आहे आपल्या कर्माचे फळ इथंच मिळत असतात, ह्याच पृथ्वी तलावरती मिळत असतात. तर ज्यांनी असे काही विचार जरी केले असतील तुमच्या बाबतीमध्ये, बिकॉज यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन अँड आध्यात्मिक लोक आहात तुम्ही सर्व, तुमचा थर्ड आय चक्रा ओपन आहे. तुम्ही लोकांशी वागताना नेहमी विचारपूर्वक वागता. नेहमी तुमच्या जीवनामध्ये एक तुमच्या मनामध्ये एक साधे भोळापणा आहे किंवा असू शकतो एक इनोसंटपणा आहे, एक प्युरिटी आहे, पवित्रता आहे, जी कदाचित त्या लोकांना दिसली नसेल त्यावेळेस. अँड त्यामुळे काहीतरी भ्रमामध्ये येऊन दिसून येतंय. द डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करतंय की ऑब्सेसिव्ह थिंकिंग होती, काहीतरी ओव्हर थिंकिंग त्यांच्या मनामध्ये सतत होती, भ्रम होता कसला तरी एक प्रकारे दिसून येते स्किझोफ्रेनिया सारखे ते लोक आहेत. म्हणजे सतत नकारात्मक ऊर्जा
नकारात्मक विचार करायचा, कधीही कोणाबद्दल चांगला विचार करायचा नाही. मीच कसं चांगला आहे किंवा ह्या जगामध्ये मी करतो तेच सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारची त्यांची ऊर्जा होती. अँड तुम्ही त्यापेक्षा खूप चांगले आहात. तुमची ऊर्जा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे. यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, यू आर अ व्हेरी सायकिक इंट्युटिव्ह पर्सन. अँड त्यामुळे कदाचित त्यांची डाळ तुमच्या पुढे शिजू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी तुमच्याशी शत्रुभाव ठेवला. कारण की जर तुम्हाला सगळं दिलं तर त्यांच्या हातामध्ये काय राहणार आहे. सो त्यामुळे त्यांनी तुम्हाला तुमच्याच हक्कापासून दूर ठेवलं. परंतु येथे ईश्वर लांब नाहीये, परमेश्वर लांब नाहीये. त्यांच्या कर्माची फळं त्यांना डिवाइन देत आहे. अँड मागेही अनेक काळापासून त्यांना ते मिळत आहेत, परंतु त्यांना ते समजत नाहीये. अजूनही त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडत नाहीये. त्यांना कळत नाही की आपण कोणत्या व्यक्तीला दुःख देत आहोत, कोणत्या व्यक्तीला त्रास देत आहोत, हे कदाचित त्यांना समजत नाही. आणि त्यामुळे वारंवार ते तीच चूक करत आहे, वारंवार तेच करत आहे. अँड येथे दिसून येत आहे की कदाचित त्यांना अजून काहीतरी मोठा धडा मिळावा अशी त्यांची अपेक्षा येथे दिसून येत आहे. मागील अनेक काळापासून त्यांना दिसून येत आहे. मागील ज्या काही घटना घडल्या त्यावरती त्यांना डिवाइननी कर्मा फेस करायला लावलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे आर्थिक अडचणी आहेत. आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत आहे. तसेच दिसून येत आहे 10 ऑफ सॉर्टची एनर्जी आहे. तर खूप जास्त विचार त्यांचे वाढलेले आहेत. असू शकतं स्किझोफ्रेनिया त्यांना झालेला असेल, मानसिक टॉर्चर त्यांना होत आहे, मेंटली डिस्टर्ब झालेले आहेत. ते मेंटली त्यांना कुठेही सुख नाही, मानसिक शांतता नाही, अशांतता त्यांच्या जीवनामध्ये आहे. बट येथे दिसून येत आहे त्यांचा अहंकार जो आहे तो येथे कुठेतरी डिवाइन एनर्जी ज्या आहेत त्या इगोफुल एनर्जी मध्ये जगत आहेत. इगोफुल एनर्जी, अहंकार हे एक सर्व्हायवल मोड आहे. म्हणजे त्यांना ह्या जगण्याचा संघर्ष आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार खूप जास्त आहे. तर ही अहंकारी वृत्ती जी आहे ही एक नकारात्मक ऊर्जा आहे. सो ह्या नकारात्मक ऊर्जेमध्ये ते अडकून राहत आहेत. परंतु डिवाइन एनर्जी इथून पुढे त्यांची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर घालवत आहे. अँड खूप वेगाने त्यांच्या जीवनामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. जरी त्यांनी तुमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची काळजी तुम्ही करू नका. कारण की तुमच्या जीवनामध्ये पुढील काळामध्ये खूप जास्त सक्सेस मिळत आहे. तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. द 3 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड इंडिकेटिंग तुमच्याकडे खूप जास्त धन येत आहे, पैसा येत आहे. अँड लोकांची ही मदत तुम्हाला मिळत आहे. इथून मागे तुम्हाला वाटत असेल की कदाचित आपल्याला कोणाची हेल्प नाही मिळाली, बट इथून पुढे शत्रू तुमच्या विरोधात कारवाया करताना इथून पुढे 100 वेळेस विचार करणार आहेत. कारण की ही जी कोणी नेगेटिव्ह फिमेल एनर्जी होती तर तिच्या कारवाया ज्या काय आहेत तिच्यावर उलटून पडलेल्या आहेत. अँड त्यामुळे ती इथून पुढे विचार करेल की आता नेमकं काय करायला पाहिजे ह्या बाबतीमध्ये. सो तुमच्याशी पंगा घेणं कदाचित इथून पुढे त्या फिमेल एनर्जीला एवढं सोपं नाहीये. बिकॉज खूप जास्त डिवाइन सपोर्ट तुम्हाला मिळत आहे. अँड एक प्रकारे कॉन्फिडन्स तुमचा खूप जास्त कॉन्फिडन्स लेवल येथे वाढताना आपल्याला दिसून येत आहे. सो नक्कीच आपल्याला दिसून येते पुढील काही काळामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. कारण की जरी तुम्हाला त्यांनी दुःखी एनर्जीमध्ये ठेवलं असेल तर आता त्याचा हिशोब होत आहे, कर्मा क्लिअर होत आहे. तुमची जे काही कार्मिक सायकल होती ती आता एंड होत आहे. अँड तुमची ही जी काही स्टेट आहे, मेडिटेटिव्ह स्टेट आहे, आपल्याला दिसून येत आहे हा व्यक्ती खूप जास्त ज्ञानी आहे. एक प्रकारे ज्ञानाचं भांडार आहे. खूप जास्त ताकद, बौद्धिक क्षमता, थर्ड आय चक्रा अवेकनिंग झालेली आहे. थर्ड आय चक्रा मीन्स आपण म्हणतो आत्मज्ञान, ह्या प्रकारची सुद्धा ऊर्जा ह्या व्यक्तीची आहे. सो ह्या व्यक्तीला त्रास देणं कदाचित आता इथून पुढे अशक्य आहे. कारण की डिवाइन एनर्जी त्यांच्या सोबत आहेत. डिवाइन एनर्जी सतत सपोर्ट करत आहे. एक प्रकारची बाउंड्री त्यांना आखून दिली जात आहे, तुम्हाला आखून दिली जात आहे. आणि इथून पुढे कारवाया करणं एवढं काही सोपं नाहीये. तर तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होत आहे. शत्रू दूर निघून जात आहे. शत्रूंची कोणतीच चाल तुमच्यावरती आता कार्य करणार नाहीये. इथून मागे जरी वाटत असेल तुम्हाला की त्यांनी खूप जास्त कारवाया केल्या, बट इथून पुढे त्या गोष्टींना कुठेही डिवाइन एनर्जी थारा देणार नाहीत. तुमच्या जीवनामध्ये जी काय आहे इथून पुढे आपल्याला इथून पुढची एनर्जी जी असणार आहे खूप जास्त पॉझिटिव्ह, खूप जास्त सकारात्मक आपल्याला दिसून येत आहे. डिवाइनशी कनेक्टेड तुम्ही आहात. सो तुम्हाला सर्व डिवाइन एनर्जीचा सपोर्ट येथे मिळत आहे. शत्रूच्या कारवाया इथून पुढे तुमच्यावरती परिणाम करणार नाही आहेत. सो नक्कीच आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत. सो क्लेम इट दिस रीडिंग. ओके, तर जजमेंट तुम्हाला मिळत आहे. अँड जजमेंट तुम्हाला ह्या बाबतीमध्ये मिळत आहे की कार्मिक लोक जे आहेत, कार्मिक सायकल जी आहे ती एंड झालेली आहे.
नातेसंबंधामध्ये सुधार झालेला आहे. तसेच आपल्याला इथे दिसून येत आहे की ज्या ज्या लोकांनी तुमच्या विरोधात कारवाई केल्या एक एक करून त्यांचा हिशोब केला जात आहे. बिकॉज बॉटमची एनर्जी फिल ऑफ फॉर्च्यूनची आहे, तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळण्याची वेळ आता आलेली आहे. हळूहळू आपल्याला दिसून येत आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येथे त्यांना केओस, त्यांना जो काही संकट आहे त्यांना आता उत्तर द्यावे लागेल, कारण त्यांनी त्यांचे कर्म तसे करून ठेवलेले आहे. मनाने, वाचाने, काया वाचा इंद्रिय ह्यांनी जरी आपण काही कर्म केले असतील तर त्याचा सुद्धा हिशोब आपल्याला करावा लागतो. त्यामुळे कधीही कोणाही बद्दल कधीही आपण असं वागणं चुकीचं असतं की एखाद्या चांगल्या साफ मनाच्या व्यक्तीला त्रास देणं हे अतिशय एक प्रकारे गहन आपण म्हणू पाप असू शकतं. सो नेहमी जेव्हा कर्म आहे असे लोक चांगल्या लोकांना दुखवण्याचा किंवा एक कपट करण्याचा प्रयत्न करतात, मी कसं श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना डिवाइन एनर्जीज येथे गाईड करत आहे. तू श्रेष्ठ कशामुळे आहे, ते तुझं शरीर आहे म्हणून तू तुझ्या शरीराला श्रेष्ठ समजत आहे, बट आत्मा येथे सर्वांचा समान आहे. तुझा काय किंवा जो काहीच करत नाही त्याचा काय, सर्वांचा आत्मा समान आहे. तू करतो ते फक्त तुझं कार्य करतोय, कारण की तुला त्यातून आनंद मिळतोय म्हणून तू करतोय. तर एखाद्याला त्याला त्याचं कार्य करताना आनंद मिळत असेल तर तो त्याच्या पद्धतीने तो कार्य करतो. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की ती व्यक्तीला तुम्ही काही पण त्याच्या बाबतीमध्ये कारवाया करणार किंवा काहीही षडयंत्र रचणार किंवा शत्रुत्वाचा भाव ठेवणार, त्याला त्याच्या हक्कांपासून दूर ठेवणार. ह्याचे फळ तुम्हाला भविष्यामध्ये भोगावेच लागणार आहेत, कारण की सगळ्यांचा हिशोब येथेच होत असतो. सो तुम्हाला येथे डिवाइन एनर्जीज येथे जजमेंट देत आहे. जजमेंट तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळताना दिसून येत आहे. आय डोंट नो व्हाय आज एनर्जीज खूप जास्त हाय आहे अँड बोलताना सुद्धा थ्रोट चक्रा मे बी असू शकतो. हळूहळू तुमचा ओपन होत आहे. इतक्या दिवस ज्या गोष्टी तुम्ही बोलू शकले नाही त्यावरती कुठेतरी वाटत होतं तुम्हाला की मी असं बोललो तर कदाचित काय होईल, बट येथे तुमचा थ्रोट चक्रा ओपन होत आहे अँड त्यामध्ये जो काही आपण म्हणतो की एक प्रकारे शक्ती त्यामध्ये होत आहे. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जरी तुमच्या बाबतीमध्ये कोणी काही चुकीचं केलं असेल, काही असू शकतं, काही कारवाया केल्या असेल ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास झाला असेल, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वाईट बोलू नका. म्हणजे असं नाही म्हणत मी का, कारण की त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणारच आहेत, बट येथे तुम्ही तुमच्या तोंडाने नका बोलू, कारण की दिसून येते तुम्ही आजकाल जे काही बोलताय ते सत्य होण्याचे खूप जास्त चान्सेस येते आहेत. बिकॉज तुमचा थ्रोट चक्रा खूप जास्त शुद्ध झालेला आहे अँड येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की कदाचित तुम्ही जे काही बोलाल ते खूप जास्त सत्य होण्याचे चान्सेस आहेत. सो त्यामुळे असलं जरी तुमच्या बाबतीमध्ये कोणी निगेटिव्हिटी खूप जास्त ठेवलेली असेल तरी सुद्धा तुम्ही काही बोलू नका, कारण की त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्की इथून पुढच्या काळामध्ये मिळताना दिसून येत आहे. तर येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला या बाबतीमध्ये गाईड करत आहे, कारण की ज्या गोष्टी नशिबात होत्या त्या घडल्या अँड त्यांच्याही नशिबात जे काही कर्माची फळं आहेत त्यांना ते भोगावे लागणार आहेत. तर नक्कीच येथे माँ दुर्गाची सुद्धा तुम्हाला स्ट्रेंथ मिळालेली आहे. तुमच्यामध्ये एक पॉवर जनरेट झालेला आहे. एक तुम्ही जे काही बोलाल ते सत्य होण्याचे चान्सेस आहेत अँड थर्ड आय चक्राही तुमचा ओपन झालेला आहे. सो इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे जे स्थान आहे त्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही ते स्थान, कारण की ते स्थान तुमचंच आहे. सो इतर लोकांनी किंवा तुमच्या घरातील सदस्यांनी किंवा इतर ठिकाणी जेथे कुठे तुमच्यावरती अन्याय होत आहे किंवा असं तुम्हाला वाटत होतं, तुम्हाला त्याची काही फिकर नव्हती, कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात तर तुम्हाला ह्या इथल्या छोट्या मोठ्या पदाशी काही घेणं देणं नाही, कारण की तुम्ही डिवाइनच्या दरबारामध्ये ऍक्च्युली खरोखर ते पद मिळवलेलं आहे अँड इथल्या भौतिक जगतातील छोट्या मोठ्या पदावरती तुम्ही बिलकुल आसक्त नाहीये किंवा बिलकुल त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही. बट जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तुमच्या फॉर्च्यूननुसार मिळताना येथे दिसून येत आहे अँड ते तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. डिवाइन एनर्जीचा तुम्हाला खूप जास्त सपोर्ट येथे लाभत आहे. तर नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये त्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. डिवाइनचा मदतीचा हात नेहमी तुमच्या डोक्यावरती आहे. सो तुम्ही कधीही स्वतःला एकटे समजू नका. जरी तुम्हाला वाटत असेल की कारवाया करणारे, शत्रुत्व धरणारे खूप जास्त प्रबळ आहेत, तर नाहीये. येथे सिकंदरही होता ज्याने सगळं जग कमवलं, त्याने सगळं कमावलं, परंतु जाताना हात मोकळे सोडूनच
तो बोलला की मी जाताना माझे हात मोकळे ठेवा, म्हणजे लोकांना कळेल ज्यांनी जग जिंकलं त्यांनीही जाताना काही नेलं नाही. सो येथे लोकांना वाटत असेल मी हे मिळवलं, ते मिळवलं, हे मिळवलं ते, बट इट्स हे खूप हलक्या दर्जाचं आहे. आणि तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते एक खूप श्रेष्ठ आणि एकदम आपण म्हणतो की हाय कॉन्शियसनेस मधलं आहे. सो ते ह्या लोकांना कळणं कदाचित अशक्य आहे. तुमच्याकडे अबंडन्स येत आहे, 2 कार्ड्स आलेले आहेत पेंटिकलचे. सो धनाच्या बाबतीत सुद्धा अबंडन्स येत आहे, समृद्धता येत आहे. तर थँक्यू सो मच. हे जे काही निगेटिव्हिटी पसरवणारे तुमच्या बाबतीमध्ये शत्रुत्व भाव ठेवणारे लोक लवकरच तुमच्या जीवनातून निघून जात आहे. त्यांना त्यांच्या कार्मिक जे काही त्यांनी तयार केलेलं आहे, चक्र जे तयार केले आहे त्याचे फळं मिळताना दिसून येत आहे आणि ते मिळतच आहे. सो कर्माचा हिशोब होत आहे. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. मा आदिशक्ती जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. सो थँक्यू सो मच.